नमस्कार मंडळी. आपण कायम म्हणतो भारतामध्ये अनेक भाषा, पंथ, धर्म असे गोष्टी आहेत, पण तरीही आपल्या सगळ्या भारतीयांचा खरा धर्म म्हणजे क्रिकेट. क्रिकेटबद्दल साधारणपणे आपण जागतिक तज्ज्ञ आहोत या पातळीवर सतत बोलणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्यही आहे आणि मूलभूत किंवा जन्मसिद्ध हक्कही आहे. पण तरीही म्हणजे आम्हा सगळ्यांच्याच आया आम्हाला कायम एक सांगत आल्यात म्हणण्यापेक्षा ओरडत आल्यात म्हणा की उठ, जरा अभ्यास कर, तो तेंडुलकर तुला जेवायला आणून देणार नाहीये. तात्पर्य काय? खेळ हा प्रकार कायमच आपल्या आयुष्यामध्ये दुय्यम राहिलेला आहे. म्हणजे करिअरच्या हिशोबात बघितलं तर खेळ ही सेकंडरी प्रायोरिटी राहिलेली आहे. पण आज आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपला क्रीडा प्रेम हे पॅशन हे IT सारख्या उत्तम क्षेत्रामध्ये असूनही ते क्षेत्र बाजूला ठेवून ते आपलं मुख्य करिअर केलेलं आहे. तर अशा व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूया. प्लीज वेलकम गौरव जोशी. तर आपण थोड्या अनौपचारिक गप्पा मारूया म्हणून. गौरव, होप यू डोंट माइंड मी अरे तुरे करतो तुला, कारण थोडा वयाचा एक फायदा घेतो मी, आणि आपलं जवळचा माणूस असेल तर आपण आहोजाहो करत नाही, बरोबर? ॲब्सोल्युटली तसं काय नसतं उमेश, अँड हॅलो एव्हरीवन. कारण मी नेहमी एक तो किस्सा सांगतो माझा की इथे जेव्हा मी MS धोनीला पिक्चरला घेऊन गेलेलो तेव्हा तो माझ्या गाडीत बाजूला बसला आणि मी म्हटलं की अरे सॉरी MS की सीट ठीक है क्या, वो गाड़ी थोड़ी म्हणजे मेसी है. तर तो म्हणाला हाउ डू यू ट्रीट योर फ्रेंड, दोस्त जब बैठता है तो तू ऐसे सवाल पूछता है क्या. मी म्हटलं नाही. एक्झॅक्टली. सो मित्र आहे म्हणून आहे, नाहीतर मी तुला बरं पिक्चरला येणार नाही. तर तुला पण तसंच सांगतो, अरे तुरे वगैरे तू मला काही म्हण तरी चालेल. थँक्यू. आणि हेच चांगल्या मोकळ्या मनाच्या माणसांचं म्हणजे गौरव आणि MS धोनी दोघांचंही लक्षण आहे. पुढे जाण्याच्या अगोदर थोडंसं फॉर्मल इंट्रोडक्शन. गौरव सुरुवातीला IT क्षेत्रात, आपल्या सगळ्या भारतीयांचं लाडकं क्षेत्र IT क्षेत्र, उत्तम करिअर करत होता. पण क्रिकेटचं पॅशन त्याला गप्प बसवू देत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते क्षेत्र सोडून क्रीडा पत्रकारिता आणि त्याच्याशी संलग्न अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. त्याची 2 पुस्तकं, द मिरॅकल मेकर्स आणि टीन थंडर डाऊन अंडर अशी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि अनेक वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांना तो त्याच्या करिअरमध्ये कव्हर करतो. मला वाटतं आपण गप्पांना थोडी सुरुवात करूया. म्हणजे बहुतेक इथले पण 80% लोक मे बी IT मध्ये असतीलच. सो त्याच्यातलं मी पण एक होतो आणि सिटी बँकेच्या माझ्या विंडोमधनं बाहेर बघत असताना मला पण SCG दिसायचं. तर मला वाटतं अरे SCGला एक दिवशी कसं कॉमेंट्री करायला कसं आवडेल आणि हे. अँड इट बिकेम रिअलिस्टिक की तसं मी आणि त्याच्यामागे एक इंटरेस्ट पाहिजे की बरेच आता यंग जर्नलिस्ट जे मी आता बघितलेले जगात ते येतात आणि म्हणतात मला इंडिया पाकिस्तान मॅच कव्हर करायची, इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल कव्हर करायचे, बिकॉज दॅट्स वॉट दे एम फॉर. पण त्याच्या आधी थोडंसं म्हणजे मी जेव्हा सांगतो तेव्हा हो पॅशन आहे, पण त्याच्या आधी मैदानावर जाणे क्रिकेट मॅच म्हणजे पेनरिचची मॅच वर्सेस कोणाची तरी गो टू फंडामेंटल्स. तिथे कोण चांगलं खेळतंय. लोक विचारतात तुझी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे किंवा म्हणजे ॲडम झॅम्पची कशी ओळख आहे. तर कारण आय सॉ देम प्ले अँड आय वेंट आउट ऑफ माय वे टू वॉच देम वाईल दे वर नो बडीज. आणि त्यांना मग ते यू स्टार्ट मिंगलिंग विथ देम अँड यू स्टार्ट अंडरस्टँडिंग देम आणि नंतर मग देन यू बिल्ड अप युअर प्रोफाईल. सो दॅट्स हाऊ इट शुड बी डन रादर दॅन लोकांना फक्त इंडिया पाकिस्तानची म्हणजे खूप भारतात जर्नलिस्ट क्विक पिल फॉर दॅट. आणि दॅट्स नॉट जस्ट इन माय करिअर, दॅट्स इन ऑल करिअर्स. आय एम शुअर एव्हरीवन हिअर कमिंग टू ऑस्ट्रेलिया ॲज अ न्यू कंट्री, त्यांना काय लगेच सगळे CEO नाही झाले, ते पण एव्हरीवन इज गॉन थ्रू. सो पण ते क्रिकेट किंवा स्पोर्ट्स हे असं आहे की लोकांना वाटतं अरे लेट मी जस्ट गो टू द टॉप. पण नाही, पण एक मैदानात जा, कुठला तरी यंगस्टर जो आत्ता 16 वर्षाचा आहे त्याच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं तर ही माईट बी द नेक्स्ट सुपरस्टार.
ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. म्हणजे कुठेतरी आपल्याला पायाभूत मुद्द्यापासून सुरुवात करायला लागते. एकदम शिखराकडे बघून आपण चालायला लागलो, म्हणजे शिखराकडे नजर असावी, पण पायात काय आहे त्याच्याकडेही नजर असावी, नाही तर मग ठेचकळून तोंडावर पडायला होतं. तसं. आणि पण त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, की खूप म्हणजे तुम्ही ॲक्च्युली ग्राउंड लेवलला जेव्हा असता तेव्हा तुम्हाला खूप माहिती पण मिळते. तुम्ही कुठल्या तरी क्युरेटर म्हणा किंवा कोच म्हणा त्याच्याबरोबर, कारण त्या प्रोफाईलमध्ये एका छोट्या मैदानात जेव्हा तो पुढे कुठला तरी मोठा कोच होणार असतो, तो तुमच्याशी ओपनली बोलू शकतो. पण जेव्हा तो मोठ्या तुम्ही एका एन्व्हायरमेंटमध्ये जाता इन अ प्रोफेशनल स्ट्रक्चर, ही माइट नॉट बी ॲज ओपन, पण त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मिळते आणि देन यू कॅन युटिलाइज दिस इन्फॉर्मेशन इन मेनी डिफरंट वेज, वेदर दॅट्स हेल्पिंग युअर करिअर, किंवा असं होतं ना की एक कुठली तरी मॅच चालू आहे आणि आत्ताचं उदाहरण देतो मी. इंडिया ऑस्ट्रेलिया SCGला टेस्ट मॅच होती. तर मला रोहित शर्मा जेव्हा भेटला तेव्हा रोहित म्हणाला, अरे कुठे आहेस हे ते. तो म्हणाला, मी म्हणलं रोहित तुला एक, अरे क्या अभी तेरा होम टेस्ट मॅच आहे SCG. मी म्हणलं SCG विकेट आता वेगळी आहे. तर तो म्हणाला म्हणजे काय, की टिपिकल स्पिनिंग लो बाउन्स. मी म्हणलं नाही, ह्यावेळी नवीन गवत लावलं आहे, बॉल रपारप येणार, क्रॅक्स येणार पिचमध्ये आणि इट्स अ फास्ट बॉलिंग पिच आफ्टर अ लॉंग टाईम. तो म्हणाला काय सांगतो. मग त्यांनी लगेच व्हिडिओ अनालिस्टला बोलवलं. तो म्हणाला सगळे आत्ता डोमेस्टिक मॅचेस किती झाल्या तिथे 3-4, त्यांनी सगळे ते डाटा, म्हणजे सो आय एम नो बडी टू रोहित शर्मा, राईट, इन द सेन्स की हा कोण आहे, हा एक नुसता SCGवर डोमेस्टिक कॉमेंट्री करतो, पण ही न्यू द फॅक्ट दॅट आय वॉज एबल टू गॅदर दॅट इन्फॉर्मेशन बिकॉज आय एम बीन देअर. पण मला ही गॅदरिंग इन्फॉर्मेशन म्हणजे का मिळाली, तर मी क्युरेटरशी जाऊन बोलतो आणि डोमेस्टिक मॅचेसला कोण नव्हतं. तो म्हणतो की तू पण ये, तो मला सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या रोलरवर बसवतो, हे बघ हे आता आम्ही असं गावत. पण ही कॅनॉट डू दॅट ड्युरिंग अ टेस्ट मॅच, कारण सगळं स्पॉटलाईट असतं, वगैरे रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात. सो ही माहिती आय कॅन गिव्ह टू समबडी एल्स, बट यू नीड टू गो आउट ऑफ वे टू डू इट. अँड लॉट ऑफ people probably in my field or other field probably don't want to do that. बरोबर. प्रत्येकाला लाईमलाईटमध्ये राहायचं असतं, ही पहिली गोष्ट. Yes. आणि मला वाटतं की क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंग बॉलिंग, मग हा ड्राईव्ह असा मारायचा किंवा ही डिलिव्हरी या इथे पिच झाली पाहिजे, याच्यापेक्षाही त्या 22 यार्डाच्या बाहेर ऑल द वे तुमच्या रोपपर्यंतमध्ये काय होतंय हे पण समजून घेणं खूप आवश्यक आहे, ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो, माणसांचं नेटवर्किंग. आणि मला वाटतं हे करिअरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अवलंबून आहे की तुम्हाला जो कोर विषय करायचा आहे त्याला पेरिफेरल फील्ड्स जी असतात त्याची माहिती करून घेणं हे तुमचं मजबूत करिअर करण्यासाठी फार महत्त्वाचं होतं. ॲब्सोल्युटली. अँड इट्स जस्ट नॉट इन क्रिकेट. मी आता वेगळे स्पोर्ट्स केलेले आहेत. म्हणजे इथे आपण पेनरीतला आहोत, म्हणजे कोविडच्या वेळी मी फिरत होतो, कारण बरेच रग्बी लीग टीम्स जस्ट असे इथे ट्रेन करत होते. सो म्हणजे आत्ता तो कॅन्टरबरी बुलडॉग्सचा कोच आहे कॅमरन सराल्डो, तो असा, तर त्यांनी बघितलं 2-3 वेळा, तू काय तुला उद्योग नाही का आमच्याकडे. तर तो म्हणाला, मी त्याला विचारत होतो की आय एम जस्ट म्हणून नो कपल ऑफ थिंग्स. तेव्हा मग त्यांनी मला ते फिजिकल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग च्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन दिल्या की आता प्रत्येक प्लेअरचं मॉनिटरिंग कसं असतं. म्हणजे त्यांना आता इवन क्रिकेट ऑस्ट्रेलिया आता ते करायला लागली आहे, त्यांना बँड असतो, त्यामुळे ते सकाळी उठल्यावर ते हॅव टू प्लग इट इन, त्या दिवशी त्यांची रात्री किती तास झोप झाली आहे. सो दिस इज ऑल. मग असल्या ज्या छोट्या छोट्या त्या स्मॉल व्हेरिएबल्स विच मेक अ बिग डिफरन्स ॲट दी एंड. आणि तसं मी ऑलवेज लोकांना सांगतो उमेश की इट अफेक्ट्स ऑल ऑफ अस इज वेल. प्रत्येकजण आपण म्हणतो, अरे कुठला प्लेअर चांगला नाही खेळला, वाय डिड ही हिट अ बॅड शॉट, वाय डिड ही स्कोर दॅट गोल, आज चांगला खेळत नाही आहे. पण देर इज सम रिझनिंग टू इट. आपण प्रत्येक दिवस वॉट फील्ड ऑफ वर्क तू त्या दिवशी तुझी प्रोडक्टिव्हिटी 100%, इट माइट बी ते वन्स अ वीक और मे बी ट्वाइस अ वीक, बट नॉट ऑल द टाइम. तसं प्लेयर्सचं पण असेल. इट्स ह्युमन बिंग. इट इज अ ह्युमन बिंग, बट आय थिंक people don't realize that, but what are the contributing factors to that is also important. ॲब्सोल्युटली. म्हणजे खेळाडूंनी शिस्तबद्ध असणं आणि पूर्ण आयुष्यामध्ये त्या 3 तासाच्या किंवा 6 तासाच्या खेळासाठी उरलेले 18 तास काय करत राहणं महत्त्वाचं आहे. येस. हा खूप मोठा विचार आहे. मला वाटतं तू गोल्फ आणि पॅराऑलिम्पिक्स वगैरे पण कव्हर केलेस. येस. इतके वेगवेगळे खेळ तू कव्हर करण्यासाठी प्रायमरीली काय काम करतोस? म्हणजे ठीक आहे, क्रिकेट म्हटल्यावर तुला क्रिकेटची टेक्निकल माहिती असेल, पण हे सगळे गेम्स हाऊ डू यू कॅप्चर दॅट इन्फॉर्मेशन? आय थिंक ऑब्झर्विंग इज अ बिग थिंग इन एव्हरी फील्ड. की आणि तुम्हाला एक ती क्युरिओसिटी असली पाहिजे की असं का होतं. म्हणजे
you're thinking की आज बॉल का स्विंग होतो, का नाही होत. इफ golfer is hitting a ball, what makes him better than the other? म्हणजे why do some people are better in under pressure? आता नोव्हॅक जॉकोविच सांगतो, म्हणजे एका प्रेस ह्याच्यात आम्ही होतो तेव्हा तो म्हणाला की आफ्टर द कोविड, म्हणजे तेव्हा त्याला बू करत होते लोक, तेव्हा ही न्यू वॉट वॉज गॉन हॅपन. सो त्याच्याकडे एक तो मेंटल कोच होता, त्यांनी त्याचा माइंड असं ट्रेन केलेलं, एव्हरी टाइम दे चिअर्ड फॉर अ अपोनंट, इन हिज माइंड he felt that they're actually cheering for him. So to find out about all those things, you build, tu manalas tasa network ahe. Ata there's a vast information out there on the internet. पण शेवटी काय, कुठे कुठे टू वे कम्युनिकेशन पाहिजे. म्हणजे इंटरनेटवर मी व्हिडिओ बघू शकतो, पण यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकतो. बरेच लोक सांगतात, मी आता क्रिकेट कोचिंग करतो की अरे हा बॉलर वाईट का टाकतोय, अरे फिक्स कसा, अरे यूट्यूबवर आहे. पण तुम्ही ते अप्लाय कसं करायचं, that's up to you. But for that, I think you need to take that extra step. So part of my work when I've done journalism is to try build this contact, keep it curiosity की असं का होतं. Usually you also find a lot of commentators शी इंटरॅक्ट होतं, आणि युजली काही लोक खरंच कॉमेंटेटर्स खूप चांगले असतात, कारण ते डीन जोन्स, आता ही सॅडली पास्ट अवे, पण तो एक असा होता की तू क्रिकेट नाही खेळला हायेस्ट लेवल, ठीक आहे, पण तुझे प्रश्न जे आहेत ना ते आय नो दॅट यू आर रिअली ट्राईंग टू प्रोब मी, सो प्रोब मी इन अ गुड वे. So then they will interact with you, they will give you the answers which you hold. आणि आता तू म्हणतोस कॉमेंट्री करताना I use those examples की लोकांना समजवायचं, कसं सांगायचं, and that's part of the job as a journalist, because the journalist job is to basically, we are luxurious to know a cricketer or interact the cricketer and get those views across to a normal person who not everyone can do. Whether that's that right or wrong, that's not relevant to you, because मी माझा जॉब आहे त्या क्रिकेटरला प्रश्न विचारायचा, त्यांनी जे मला उत्तर दिलंय ते मी तुला रिले करतो. So you are a mediator. I'm a mediator. So म्हणजे पण लकी मीडिएटर की आम्ही ज्या लोकांना 50 फुटावरून बघण्यात धन्यता मानतो, तू त्यांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारू शकतो. लकी मीडिएटर की म्हणा की लोक म्हणतात का जर्नलिस्ट, oh my god, like आता what kind of crap are you going to write today, असं पण लोक म्हणतात. सो असं पण आहे. सो व्हेरी ट्रू. ॲक्च्युली आपल्याला हा विचार डोक्यात येत असेल की आता हा क्रिकेटबद्दल बोलतोय, म्हणजे हा मला गायडन्स असा देणार आहे की मी क्रिकेट कसं खेळू, चांगलं क्रिकेट कसं खेळू, क्रिकेटमध्ये करिअर कसं करू. हा कार्यक्रम त्याचा नाही आहे. कारण लक्षात घ्या, 140 कोटी लोकांच्या भारत देशात, किंवा 35 मिलियन म्हणू आपण, आता मायग्रेशन पॉलिसीनंतर तो नंबर बदलत राहील, पण 35 मिलियन ऑस्ट्रेलियन्स, त्यांच्यामध्ये टॉप 16मध्ये जाणं इट्स नॉट अ जोक. सो करिअर म्हणून ऑस्ट्रेलियन किंवा भारतीय संघाकडून खेळणं याला खूप लिमिटेड ओपनिंग आहे, पण त्याच्या पेरिफेरल फील्ड्समध्ये प्रचंड ओपनिंग्स असू शकतात. आणि मला वाटतं आपण त्याच्यावर आज पुन्हा गप्पा फोकस करतोय. आता गौरव कॉमेंटेटर आहे, क्रिकेट जर्नलिस्ट आहे, बरोबर, कोच आहे, कोच आहे, पण त्या ग्राउंडवरची जो आपला बाउंड्रीचा रोप असतो त्याच्या बाहेर उभं राहून पैसा कसा कमवायचा याच्या थोड्याशा ट्रिक तो आपल्याला आज सांगू इच्छितोय. पैसा कमवायचा पेक्षा इफ किंवा पॅशन आणि पैसा एकत्र आणायचा. आय थिंक आपल्याकडे एक एस्पेशली पेरेंट्सचं माइंडसेट असतं की दे गो अँड प्ले क्रिकेट वेन ही or शी फॉर दॅट मॅटर और एनी स्पोर्ट्स, की 16 वर्षानंतर ओके आता अभ्यास, आणि दे गेट देम टू गिव्ह अप क्रिकेट, विच इज फाईन. कारण तू आता ते फॅक्ट्स सांगितलेस की हाऊ व्हॉट आर युअर चान्सेस ऑफ रिप्रेझेंटिंग at the highest level at any sport are quite slim. Neither everyone would have done it. But so then how do you take advantage of that? म्हणजे आता बरेचसे ॲव्हेन्यूज आलेले आहेत. म्हणजे आता क्रिकेटमध्ये बरेच, मी म्हटलं IT, तर लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा मायनिंग, द यूज ऑफ स्टॅटिस्टिक्स. So if there's a youngster out there, you should, sport can be mixed with many other fields now. Sports law आहे, sports science आहे, and मला वाटतं आत्ता तू म्हणालास की त्या सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट
त्याची झाली त्या खेळाडूची Yes. की हे चिअरिंग माझ्यासाठीच आहे, याचा अर्थ कोणीतरी सायकॉलॉजिस्ट त्याच्याबरोबर बसला Absolutely. होता आणि आपण विचार करू शकत नाही की एक सायकॉलॉजीची डिग्री घेतलेला माणूस आणि ही हॅज अ ग्रेट ओपनिंग इन स्पोर्ट्स बिकॉज नाव डेज Correct. स्पोर्ट्स कॅन बी प्लेड मेंटली. ॲब्सोल्युटली. आणि दॅट्स वाय एनकरेज अ लॉट. म्हणजे माझ्याकडे बरेचसे कोचिंगला मुलं येतात की ते म्हणतात की आता 16-17 वर्षानंतर इफ ही डझंट ही लाईक्स क्रिकेट बट ही नोज ही इज नॉट गोना मेक इट, विच इज दॅट्स ओके राईट. पण सगळे काय तेंडुलकर नाही होत. पण if they have that passion for sport, you can actually migrate that career with so many things. म्हणजे आता परवा तुला गंमत सांगतो की श्रेयस अय्यरची मी म्हणजे व्हॉट्सॲप केल्यावर तर तो म्हणाला कोचेस किंवा म्हणजे देअर रोल इज बिकमिंग लेस, द व्हिडिओ द डाटा ॲनालिस्ट रोल इज बिकमिंग मोर. अँड डाटा ॲनालिस्ट इज नॉट प्लेईंग द हायेस्ट लेवल, पण त्याला माहिती आहे की जसप्रीत बुमरा पहिल्या म्हणजे जो ओव्हर टाकतो तेव्हा ही ऑलवेज बॉल्स अ बाउन्सर इन द फर्स्ट 2 balls. त्याच्यानंतर तो बाउन्सर टाकत नाही बिकॉज ही हॅज गॉट दॅट डाटा, ही इज डन द डाटा मायनिंग राईट. लाईक सो ऑल दीज थिंग्स नाव आता सो म्हणजे प्लेयर्स पण म्हणतात की मी कोचकडे कशाला जाऊ रे, की बुमराचा बॉल असा आला तर तो आउट स्विंग आहे. डाटा सांगताय की पहिले 2 बॉलमध्ये रेडी राहा बाउन्सर, त्याच्यानंतर बाउन्सर टाकत नाही. कुठला तरी IT एक्सपर्ट इज इवन इज प्लेइंग अ बिग रोल. आपल्या कम्युनिटीसाठी मला वाटतं हे खूप महत्त्वाचं ठरेल, कारण आपल्यामध्ये खूपशी मुलं ही ज्याला आपण टिपिकल अकॅडमिक पाथ म्हणतात तो फॉलो करतात, की डाटा सायंटिस्ट आहेत किंवा IT इंजिनियर्स आहेत. आणि आत्ता आपण जर बघितलं तर व्हॉट गौरव सेइंग इज हे सगळं जो प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करणं आहे ते ग्राउंडच्या बाहेर होतं आहे. त्याच्यामध्ये डाटा सायंटिस्ट इन्व्हॉल्ड आहेत, व्हिडिओग्राफर चांगले इन्व्हॉल्ड आहेत. मला वाटतं आपल्याकडे काही मुलांकडे चांगली व्हिडिओ स्किल्स असतील. ॲब्सोल्युटली. आणि आता तुम्ही बघायला गेलात तर आता मी म्हणजे समटाईम्स आय फील आय एम अ ओल्ड स्कूल जर्नलिस्ट बिकॉज आता पेपर कोण वाचत कोण नाही. इट्स ऑल व्हिडिओ कॉन्टेंट. सो द बेस्ट प्लेस I tell people to work is actually inside a sports organization. You work for Cricket Australia, you work for Penrith Panthers, you work for the Paralympic teams. कारण what people want to watch is actually तो ॲथलीट जेव्हा म्हणजे बाहेर जॉकोविच बाहेर यायच्या आधी यू गेट युअर फोन की बघतोय तो आता शूलेस बांधतोय, नंतर त्यांनी पाणी प्यायलं का काय दुसरं काय प्यायलं, काय खातोय. अँड if you can shoot that video on your phone at different views and make it presentable, that actually is a new form of journalism. So आणि त्या लोकांना काही म्हणजे ती कला आहे शेवटी. उद्या मी नुसता माझा कॅमेरा असा धरीन रे, पण काही लोक वेगळ्या अँगलनी काढतात, त्याला म्युझिक देतात, ऑल दॅट, अँड यू कॅन स्टील बी इन्व्हॉल्व विथ स्पोर्ट्स. ॲब्सोल्युटली. यूट्यूबवरून पैसा कमावणारे असंख्य लोक आहेतच, पण त्याचा एखाद्या क्रीडा प्रकाराचं डेव्हलपमेंट करण्यासाठी विधायक उपयोग करणारे पण आहेत. ॲब्सोल्युटली. आणि इट्स जस्ट व्हिडिओग्राफर इज जस्ट वन थिंग राईट. देर आर सो मेनी ॲव्हेन्यूज. म्हणजे डाटा बऱ्याच पीपल टॉक अबाउट स्पोर्ट्स मार्केटिंग और ॲडव्हर्टायझिंग. उद्या जेव्हा असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मॅच चालू आहे त्या दिवशी मॅचच्या सकाळी इट्स एन इव्हेंट. जसा आज आपला जो इव्हेंट आहे त्याच्या मागे देर आर लॉट ऑफ पीपल वर्किंग इन द बॅकग्राऊंड विच वी डोंट नो वॉट दे हॅव डन बट दे डू इट. दॅट्स वॉट बिकम्स सक्सेस. सो त्या दिवशी मॅचच्या दिवशी अंपायर्सचं जेवण काय आणायचं, त्या दिवशीची एंटरटेनमेंट ऑन द फील्ड काय आहे, कुठल्या प्लेयर्सला त्या दिवशी मीडिया इंटरव्ह्यू करायचा आहे का. सो ऑल दीज सॉर्ट ऑफ स्पोर्ट्स आर इवन मायग्रेटेड विथ इव्हेंट्स एज वेल. आणि इट्स अ फॅन्टॅस्टिक जॉब कारण यू आर ॲक्च्युली विदिन द सिस्टम. सो सकाळी तुम्ही सिडनी क्रिकेट ग्राउंडला जाता, अदर ग्राउंड्सला जातात, यू आर इंटरॅक्टिंग विथ द एलीट ॲथलीट. So you are running your passion because you're interacting with them, you're still in sports, but just because you cannot make it as an elite sportsman ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्पोर्ट्समध्ये किंवा तुमच्या त्याच्यातनं करिअर नाही बनवू शकत. ॲब्सोल्युटली. मला वाटतं इव्हेंट मॅनेजमेंट हा आपण ज्याला IPL बघतो किंवा इथे बिग बॅश लीग बघतो किंवा इवन मोठे रग्बीचे जे गेम्स होतात त्याच्या तो अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, कारण सगळ्या गोष्टी टी व्हीवर जातात, त्या अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे आणि त्याच्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट स्किल्स डेव्हलप करणं किंवा इव्हेंट मॅनेजमेंट हा प्रोफेशन त्याच्यामध्ये वापरणं ही आजकाल खूप मोठी गोष्ट झाली आहे. मार्केटिंग, स्पोर्ट्स मार्केटिंग इज ह्यूज. म्हणजे आता मी लकी आय वॉज इन्व्हायटेड टू दिस कॅन्टरबरी बुलडॉग्सचा सेमिनार होता, तर त्याच्यामध्ये आता दे आर गोईंग सो वेल दिस इयर. सो सडनली त्याचा ॲडव्हान्टेज कसा घ्यायचा.
म्हणजे हाऊ डू यू सेल द मर्चंडायसेस बिकॉज वी हॅव बीन सक्सेसफुल. ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन कशा हे करायच्या, कोणाला टार्गेट करायचं. आता AFL जो खेळ आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी जाणून घेतलं आहे की गुड 10% of Australian population is Indian heritage. So they've actually started like a social media handle called AFL Desi. Ki, you get the Indian people to come and, because rugby हे अजूनही कुस्ते आहेत असंच किंवा मारामारी आहे असं एक. आणि my generation bit different, but the older, there's that generation who don't look at it as a sport. मी त्याला साठमारी म्हणतो आणि इमॅजिन करतो की त्या दोघा प्लेअर मध्ये मी गेलो तर मी संपलो, पण त्याच्या पलीकडे खूप स्किल सेट आहेत. एक्झॅक्टली. माझ्याकडे जी मुलं येतात कोचिंगला त्याला मी सांगतो की विंटरमध्ये क्रिकेट कशाला खेळताय, दुसरा एक स्पोर्ट खेळा ना. ॲट दी एज ऑफ 10-11 यू अदर स्किल्स डेव्हलप, यू ॲक्च्युली गेट एक्सपोज टू. आणि तुला गंमत सांगतो उमेश की क्रिकेट न्यू साऊथ वेल्समधला जो हेड परफॉर्मन्स मॅनेजर आहे त्याच्याशी मी जेव्हा बोलत होतो तो म्हणाला की कारण आता एवढी इंडियन पोरं क्रिकेट खेळताना बघतात, पण आपण म्हणतो ऑस्ट्रेलियन टीममध्ये का नाही आहेत, तर तो म्हणतो की 80% फेल इन दॅट हाय परफॉर्मन्स एरिया because they've only just played cricket while you see some of the. आणि ऑस्ट्रेलियन ग्रेट प्लेयर्सचं उदाहरण बघ ना. स्टीव्ह स्मिथ उत्तम टेनिस प्लेअर होता. रिकी पॉन्टिंग चांगला AFL हे खेळायचा. सो they were exposed to different sports that ensure that they get through high performance and they also have the skill set. I think that develops your mindset as well. येस, करेक्ट. सो आणि त्या एरियात पण तुम्हाला परत स्पेशलिस्ट बनता येतं. स्पोर्ट्स सायन्स हा जो विषय आहे हा इतक्या पुढे गेला आहे. म्हणजे काही लोकांना मी सांगतो, एकदा मी असंच म्हणजे रग्बीच्या मॅचच्या एका कोचशी बोलत होतो, तर तो म्हणाला, मी म्हणाला हा प्लेअर आज दिसत नाही, तर तो म्हणाला हो त्याच्यात टिश्यू म्हणजे काफ इंजुरीमध्ये झाली आहे, तर दे आर पुटिंग द काफ ब्लड इन दॅट. तर मला कळलं नाही. मी म्हटलं काफ्स ब्लड म्हणजे तर म्हणाला हो, दे आर ॲक्च्युली गेटिंग एका म्हणजे छोट्या गाईचं ॲक्च्युली ते ब्लड काढतायत आणि त्याच्यात घालतायत बिकॉज दे आर डिस्कवर्ड दॅट म्हणजे सायंटिफिकली आय एम नॉट म्हणजे की इट्स ॲक्च्युली मोर प्रोन फॉर अ मसन टू रिकवर फास्टर थ्रू दॅट काइंड ऑफ ब्लड रादर दॅन नॉर्मल ब्लड. सो दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. म्हणजे खूप लोक आहेत की देअर किड्स वॉन्ट बी सायंटिस्ट, बट हाऊ यू कॅन इंटरॅक्ट विथ स्पोर्ट्स दॅट वे. हाय परफॉर्मन्स कसं करायचं, इट्स जस्ट स्पोर्ट्स गोइंग टू अनदर लेवल. अँड अगदी सोप्या गोष्टी आपण बघितल्या तर बुमराह म्हण किंवा आपले शमी म्हण, यांचा मोठा इश्यू हा आहे की फिजिकल फिटनेस. आणि आपल्यासाठी बुमराह देव असेल, बुमराहसाठी त्याचा फिजिओथेरपिस्ट देव आहे. सो तुम्ही एक फिजिओथेरपिस्ट चांगले असाल, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, तर तुम्ही त्या देवाचाही देव बनू शकता. सो दॅट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी आय विल से. आपल्या कम्युनिटीमध्ये बरीच मुलं ही मेडिकल सायन्समध्ये जातात. तर स्पोर्ट्स फिजिओथेरपी हे खूप चांगलं फील्ड होऊ शकतं. स्पोर्ट्स फिजिओ आहे, स्पोर्ट्स लॉ पण आहे बरेच. म्हणजे हो म्हणजे आता मी जेव्हा पॅरालिम्पिक्समध्ये थोडंसं काम केलं होतं 4-5 वर्षापूर्वी, पण तेव्हा म्हणजे हाऊ इम्पॉर्टंट नेव्हर अंडरस्टूड हाऊ इम्पॉर्टंट अ स्पोर्ट्स लॉ, बिकॉज एवढ्या त्यांच्या whether that's involved with drug testing, whether that's just some etiquettes that need to be followed, and there's a protected. So आणि ॲक्च्युली ती ICC ऑलिम्पिकची कमिटी आहे ती ॲक्च्युली म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये त्यांचं स्पोर्ट्स लॉचं काहीतरी 150 लॉयर्स आहेत. सो यू कॅन इमॅजिन लाईक इफ यू वर्क फॉर द ऑलिम्पिक कमिटी, आय डोंट नो what 150 लॉयर्स डू देअर, बट क्लिअरली देअर्स अ नीड फॉर हिम. म्हणजे लिगल सिस्टीम अतिशय स्लो असते असं म्हणतात, पण इथे लिगल सिस्टीम सुपरफास्ट काम करते आणि तातडीने त्या खेळाडूंना ते विचार वापरून पुढे सरकता येतं. मला वाटतं उत्तम उदाहरण याचं होतं की आत्ता मागच्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीनी नो बॉलवर रन्स घेतल्या आणि ही वॉज बोल्ड, but he still kept running because he knew the law that he can continue running irrespective of being and that's bowled. just on the field. Off the field तर किती laws आहेत. आणि ब्रॉडकास्टिंगनी खूप म्हणजे that's another field, broadcasting. And I talk about artificial intelligence now is going to come into broadcasting. How आत्ता जरी म्हणजे ओल्डर जनरेशन क्रिकेट रेडिओवर ऐकत आली आहे, पुढली जनरेशन फक्त they just see the ball coming out of.
the artificial intelligent cameras are working to an extent now that you will actually be, it might be 5 years away, might be 2 years away, might be 10 years away, where you can actually have not an actual physical camera, but there will be something on a player's helmet, or you will feel like you're Bumrah running into ball. That's what they're working on in artificial intelligence coming into sports broadcasting. So that's just another field where, you know, people can sort of venture into. आणि बघ ना की imagine like sitting at home, म्हणजे आता हे सगळे वेगळे वेगळे गेम्स आलेले आहेत की you are actually, you know, you go through म्हणजे like playing a video game. It's like playing a video game, but it's sort of realist, and you're not going to need cameras because it's just how artificial intelligence works. मला वाटतं आता इथे बसल्या बसल्या मला किमान 8 ते 10 क्षेत्र अशी दिसली की ज्याच्यात आपल्या समाजातली खूपशी मुलं शिकतायत. त्याच्यात सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, बिझनेस मॅनेजमेंट असेल, IT असेल, की ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करता येऊ शकतं. सो जाताना तुम्ही एक 8-10 वेगवेगळ्या ऑक्युपेशनची लिस्ट घरी घेऊन जाणार आहात आणि पुढच्या जनरेशनला देणार आहात की बाबा रे तुला त्या 22 यार्डात जाऊन खेळायची गरज नाही आहे, अँड स्टील यू कॅन मेक युअर करिअर अँड एन्जॉय द गेम with a different perspective. Am I correct? Yeah, absolutely. And that's what I encourage people to just because, you know, the next generation, they don't make it. Make it म्हणजे आपल्याकडे तू जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हणलंस की अरे तो स्पोर्ट्समध्ये आहे, स्पोर्ट्समध्ये अजूनही आपली एक मेंटॅलिटी आहे, अरे तो म्हणजे क्रिकेटर बनतोय का, ग्राउंडवरच दिसतो काय, ग्राउंडवरच. बट देर आर अदर फॅक्टर्स, देर आर सो मेनी अदर occupations within sports which are so integral and which will play even a more important role की कदाचित असं होईल एक 50 वर्षात athlete probably doesn't have to be supremely skilled, it's just the team has to be, जे exactly, yes, absolutely. मोठा बेनिफिट या आपण त्याला पेरिफेरल फील्ड म्हणू की साधारण क्रिकेटर असतात त्यांचं क्रिकेट प्लेयर हे लाईफ 15 वर्षाचं वगैरे धरता येईल की 18व्या वर्षी तो एका लेवलला क्रिकेट खेळला, त्याच्यानंतर 15 वर्षात करिअर संपलं. पण आपण रिची बेनाला ओळखता, सुनील गावस्कर अजूनही मायक्रोफोन घेऊन चालू असतो. दॅट मीन्स हे जे पेरिफेरल करिअर्स आहेत दे हॅव नो अपर लिमिट, देर इज नो कट ऑफ. हा खूप मोठा बेनिफिट आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला लॉंग टर्म करिअरचा विचार करतो त्यावेळेला ह्या क्षेत्रांमध्ये कट ऑफ नाही आहे, which is a limitation on player but not on these occupations, असं म्हणता येईल. Yeah, absolutely. आणि तेच मी म्हणतो की आणि sometimes careers are quite short, doesn't matter who you are. म्हणजे even if you make it at the top level, किती प्लेयर्स आहेत म्हणजे आता की जे 18 वर्षात they make their debuts in multiple sports. आता ऑलिम्पियन्स काय म्हणजे स्विमर्स रिटायर ॲट 26, मग काय करायचं म्हणजे हा प्रश्न आहेच. अँड यु नो कमिंग फ्रॉम अ इंडियन बॅकग्राऊंड आपल्याला हा असतो की अरे हो स्पोर्ट्समध्येच आपण 30 ऑलिम्पिक, इवन तुमचा मुलगी चांगली स्विमर असेल पण 26 वर्षानंतर काय करा. बट देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज अँड ॲक्च्युली द व्हेरियस स्पोर्टिंग बॉडीज नाव एनकरेज यू टू डू समथिंग ऑन द साईड इज वेल. म्हणजे मी परत म्हणजे त्या सेमिनारमध्ये होतो विथ द कॅनबरी बुलडॉग्स, त्याच्यामध्ये त्याचा तो जनरल CEO आहे तो सांगतो की जेव्हा 16-15 वर्षाचा मुलगा आमच्याकडे येतो त्याला पहिला प्रश्न विचारतो की प्लॅन बी काय. सो स्ट्रॅटेजिकली प्लॅन, इट्स स्ट्रॅटेजिकली प्लॅन. बट आय ऑलमोस्ट थिंक की आपलं म्हणजे इंडियन माइंडसेट वी शुड ऑलमोस्ट थिंक अबाउट इट द अदर वे की प्लॅन बी म्हणजे येस if they are enjoying, they're following tennis, they're following golf, they're good at that. But there is something that even if they don't reach the top, there is plenty of other help that you will get within the system. That's really good. मंडळी, गौरवकडे इतका गोष्टींचा, किस्स्यांचा, माहितीचा खजिना आहे की आपल्याला वेळ कायमच अपुरा पडतो. पण वेळेच्या बंधनामुळे आपण थोड्या आमच्या गप्पा म्हणजे तुमच्या पुरत्या आवडत्या घेतो, आम्ही नंतर बोलत राहणार आहे पडद्यामागे. पण कार्यक्रम संपवायच्या अगोदर आपण प्रेक्षकांमधून एखादा प्रश्न घ्यायचा. शुअर. डू वी हॅव अ माईक फॉर द ऑडियन्स प्लीज. काय ऐकायचे आहेत? सॉरी, मी करिअरचं सांगतो की कसं असतं. म्हणजे आता खूप लोकांना माहिती आहे की MS धोनी खरगपूरला तिकीट ऑफिसर होता आणि नंतर त्याला त्याचे वडील म्हणत होते सोड. आता हे पिक्चरमध्ये वगैरे कवर्ड नाही,
पण शेवटी इंटरॅक्शनमध्ये होतो की MS ला मी एकदा विचारलं की अरे वैसा पिक्चर में नहीं मैंने बोला ये मत डाल. कारण शेवटी मी केलं खरगपूरला 9 महिने काम, पण मी सोडलं का? कारण मला माहिती होतं माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न करायला पैसा हवा होता घरात. तो एकदा गॅरंटी झाल्यानंतर आय वॉज लाईक ठीक आहे. आता माझे वडील म्हणाले की वो अभी हो गया ना, अभी यू कॅन गो. म्हणजे मी करिअर बाबतीत बोलतोय म्हणून मी असा एक मागचा किस्सा, असे भरपूर किस्से आहेत. येस. येस. Who funds this? Look, in Australia, the AIS, the Institute of Sport, which is down in Canberra, which was set up, I think, 1972 or 74 मध्ये जेव्हा म्युनिक गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाला कधी मेडल्सच नाही मिळाले. सो दी ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट पुट अप दिस इन्स्टिट्यूट डाऊन इन कॅनबरा की त्याच्यात गव्हर्नमेंट फंडिंग होईल आणि त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे हे रिसर्च होतात, स्पोर्ट्स सायंटिस्ट. जसं आपण हॉस्पिटलमध्ये रिसर्च डिपार्टमेंट असतात, वेदर दॅट्स फॉर कॅन्सर, वेदर दॅट्स फॉर अदर ॲस्पेक्ट्स. सिमिलरली ते ब्रॉडकास्टिंग प्रोव्हाइड्स म्हणजे युजली इन अ स्पोर्टिंग बॉडी नाव, आता ICC म्हणा किंवा इथलं रग्बी लीग म्हणा. सो द Channel 9 or Fox will pay them enormous money to show their, because they have the ownership of the game, to show it on television. So they will sell those rights, and these TV rights are now going to 30-40 millions or billions. One IPL match now is sold for, I think, some 10 million US एक match. So त्या जो पैसा आहे ते कुठेतरी they put back into the system. And that is why you look at something like cricket, why India's आता त्याचे ग्राउंड्स आणि एवढे अकॅडमीज आणि हे एवढे चांगले झाले, कारण हा ब्रॉडकास्टिंगचा पैसा शेवटी BCCI कडे जातो. आणि सिमिलरली इट इज सिमिलर काइंड ऑफ सेटअप विदिन मोस्ट स्पोर्टिंग बॉडीज अक्रॉस द वर्ल्ड. इट्स अ सर्क्युलेशन ऑफ मनी. वन लास्ट क्वेश्चन. ओके, लास्ट 2 questions प्लीज. एक मिनिट, sorry, 1 sec. I'll just have some. Just few notes. Statistics usually miltat or they might be provided. I like to go to the nth degree if there's a match at the SCG. Especially, you look at it, if it's a T20 match or a 4-day match. 4-day match, you're going to have lull periods. So you find some interesting stories. There's म्हणजे तो SCGचा आता sometimes I talk and I say, did you know that this used to be a baseball track, or did you know this used to be a horses used to run around the SCG. कुठेतरी you take the viewer back to, म्हणजे they keep engaged. So you kind of look at what kind of match it is. कुठला तरी नवीन player आला असेल, so I tried to find out about him. I might speak to his old coach. I might find some data, some records, and I sort of have that notes where, and it just, see, sometimes none of that information can be used, कारण match fast होते, but sometimes there's days, म्हणजे माझे न्यू साऊथ वेल्स ते कॉमेंटेटर्स गंमत करतात की it's a boring day, तर we don't want to comment. म्हणजे असं शिफ्टवाला ते म्हणतात तूच कॉमेंट्री करत राह 1 तास, कारण तू काहीतरी बोलत राहतोस. But that's because you got to go out of your way to research, and you got to enjoy. To be honest, you got to enjoy talking. So, and as you've discovered, I think I enjoy talking. Yeah, as Gaurav said, you have to be curious. Yes. So curiosity killed the cat and built a commentator. Yeah, absolutely. Last question. Sorry. Okay. We'll have a couple more. Yeah. It's like that in, like first time press conference la, you ask a question to Dhoni or Tendulkar or Virat Kohli, you gotta, it takes a bit of time to take that emotional attachment apart, because first you're over, oh my God, I can ask somebody a question. म्हणजे उद्या तुम्ही गौरव जोशीला इथे तर अमिताभ बच्चन, म्हणजे लोकांना मी खरंच म्हणतो ना की अरे मला अमिताभ बच्चनला भेटायचंय, तर किंवा विराट कोहलीला भेटायचंय, पण what would you ask them?
I would love to know, like if tomorrow you're sitting in business class 1A and Amitabh Bachchan sits next to 1B, एकदा मी असंच रोहितला म्हणलं तर रोहित म्हणा अरे क्या यार लोग बोलते अरे वो तेरा इनिंग्स ने उसने ऐसा छक्का मारा था वैसा छक्का मारा. रोहित म्हणा हाँ मुझे पता है मैंने ही मारा था ना. पण अमिताभ बच्चन म्हणजे लोक म्हणतात की अमिताभ हा बोल. अमिताभ बच्चनच्या याच्यावरून तुझी एक स्टोरी आठवते की त्याच्या कोण बनेगा करोडपतीमध्ये तुझ्या पुस्तकाबद्दल विचार. ॲक्च्युली म्हणजे मला नंतर इंडियातनं लोकांचे मेसेजेस आले की आणि इंटरेस्टिंग म्हणजे काही लोकांनी मला विचारलं की तो प्रश्न आधी आणि तुला उत्तर येत आहे का बघ. बट थँक्स बट सो यू गॉट टू टेक दॅट इमोशनल पार्ट आउट ऑफ इट. इट टेक्स अ बिट ऑफ टाइम. But that's what all good journalists do. Some still कुठेतरी बायसनेस इवन कॉमेंटेटर्स पण मध्ये जाणवतं. म्हणजे लोकांनी ऐकलेलं आहे. लोक अजूनही BCCIचं बोलतात. कॉमेंटरी बॉक्समध्ये रवी शास्त्री आहे, संजय मांजरेकर आहे, सुनील गावस्कर आहे, अजित आगरकर कधीतरी असतो. म्हणजे सगळं मुंबईचंच फेवर करतात. सो असं पण कुठेतरी लोकांना जाणवतं. बट यू हॅव टू डिटॅच युअर सेल्फ अँड आय थिंक दॅट्स वॉट द बेस्ट commentators, best journalists can actually do. That's called professionalism. Okay. एकच क्वेश्चन, कारण प्रॉब्लेम असा आहे की जेवण गरम आहे ते गार झालं तर नंतर तुम्ही आम्हालाच दूषण द्याल. सो विल मेक शुअर विल टेक वन क्वेश्चन अँड विल स्टॉप प्लीज. आपण जेवता जेवता याच्याशी गप्पा मारू. सॉरी. व्हेरी गुड क्वेश्चन. महिलांना याच्यात काय संधी आहे? ह्यूज. आता यु नो देर इज women's sport is becoming more and more professional. So that means there's more. म्हणजे आता cricket New South Wales, there's 2 teams. They used to probably only have 2 conditioning coaches or 2 physiotherapists. But now because women's sport is getting professional, they need to hire a particular person to make sure it caters for women's side of things as well. Whether that's in sports management, physiotherapy, sports science, and the funding from the government, which is great from Australia, ki एवढं funding मिळतं, especially women's sports now. We are lucky. And that's why you see, like Australian girls, women absolutely, competing with the best because funding is terrific. And they actually, येस, म्हणजे मी विमेन्स वर्ल्ड कप पहिल्यांदा कव्हर केला मला 2009ला इथे होता की देवर प्रॉब्ली अबाउट 1 जर्नलिस्ट देअर. नाव आता विमेन्स वर्ल्ड कप असतो ते सगळं ब्रॉडकास्टवर असतं. नंतर देर 10 जर्नलिस्ट देअर. वी नो अँड इम्पॉर्टंटली हाव दॅट हॅज चेंज द स्कोप. दी वेन say a women cricketer is coming through now, she doesn't say my hero is Sachin Tendulkar. She says my hero is Smriti Mandhana. So that's also changed a lot of things as well. आपल्या कम्युनिटी मधल्या लोकांना उत्तम उदाहरण आहे लिसा स्थळेकर, की जी मूळ पुण्याची आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमची कॅप्टन होती कित्येक वर्ष. शी इज लाईक अन आयकॉन. आणि त्याच्याशिवाय इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये महिलांना प्रचंड संधी आहे. हे आपण कालपासून बघतोय की संमेलनाचं इव्हेंट मॅनेजमेंट किती मराठी महिला उत्तम करतायत. सो तर आपण ह्या गप्पा आता नंतर कंटिन्यू करू. आणि गौरवजी तुम्ही इथे आलात. आता गौरवजी तुझा एवढा सगळा अनुभव बघितल्यानंतर मला गौरवजीच म्हणावं असं वाटतं. पण त्याच्या अगोदर मी निलिमा बेर्डे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज इथे रंगमंचावर यावं आणि गौरवजींचे धन्यवाद मानावे. आज मी जसं म्हटलं तसं की संमेलनाचा अजून एक आपला उद्देश किंवा एक नवा पायंडा आपल्याला इथे पाडायचा आहे. तो म्हणजे संमेलन हे नुसतं फक्त आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नसून ते आपल्या पुढच्या पिढीला ते आपलं वाटावं आणि त्यांना आपण सामावून घ्यावं. त्यांना कनेक्ट होता यावं आपल्या मुळांशी पुन्हा. हे मूळ नवीन इथे रुजलेलं वाढलेलं आज आपण पुन्हा या मुळापासून सुरू करतोय जसं या मुळांनी कनेक्ट केलं. सो थँक्यू सो मच गौरव. वी आर सो प्राऊड ऑफ यू. आणि
आणि खरोखरच गौरवला अगदी लहानाचा मोठा होताना, म्हणजे लहानाचा महान होताना पाहिलेले सगळेजण इथे आहेत. तर आपण त्याचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूयात. हे छोटंसं gift आमच्याकडून. गौरव गौरव गौरव. आता सगळ्यांना भुका लागल्या असतील. मी पटकन काल जेव्हा काही सूचना केल्या होत्या, तर काल जे लोक इथे नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की प्लीज सगळ्यांनी अन्न भरपूर आहे पण ते वाया जाऊ नये याच्यासाठी प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. रिफिल्स काउंटर लावलेला आहे. जे लोक ब्रेकआउट सेशनला जाणार आहेत त्यांनी प्लीज विनीतकडे जा, म्हणजे त्यांना लवकर ब्रेकआउट सेशनला जाण्यासाठी तो मदत करेल. काल आपण म्हटलं होतं की पाण्याच्या बाटल्या आपल्याला आणायच्या होत्या, त्या बऱ्याचशा लोकांनी आणल्या असतील, पण ज्यांना हव्या असतील त्यांनी मोहन कानेटकर काकांनी आपल्यासाठी काही बाटल्या पाण्याच्या आणलेल्या आहेत. तर त्या प्लीज जे रिसेप्शन काउंटर आहे तिथून घ्या. आपल्यासाठी जे डेकोरेशन आपल्या हॉलमध्ये केलेलं आहे तर जरूर बघा. हे सगळं डेकोरेशन आपल्याच कम्युनिटीमधल्या मैत्रिणींनी केलेलं आहे. त्यांची ओळख मी तुम्हाला नक्की नंतर करून देईन. आणि आय एम व्हेरी हॅपी अँड ऑनेस्ट हिअर की हे डेकोरेशन अगदी विनामूल्य, आपल्याकडे बजेट नव्हतं, विदाऊट बजेट हे डेकोरेशन आपण सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे बिग 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 थँक्स टू ऑल अवर व्हॉलेंटियर्स आणि सपोर्टर्स. थँक्यू सो मच. शनिवार वाडा जो केलेला आहे तो प्रभा शिंदेनी केलेला आहे. देवीचं जे डेकोरेशन आहे ते सत्यन आणि स्वराली गोडसे यांनी दिलेलं आहे. आणि वर्षा पारगे यांनी जे 2 गणपती तुम्ही छान बघितलेले आहेत त्यांनी दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅम. त्यांनी खूप मोठ्या मनाने आणि आपल्या कम्युनिटीसाठी म्हणून अगदी हे डेकोरेशन आपल्याला मनापासून दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करूयात. आणि पुन्हा म्हटलं तसं हे डेकोरेशन जे आहे हे शलाका बोडा हिनी दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी जेवण एन्जॉय करा आणि प्लीज प्लेट स्टॅक करा, मेस करू नका. हा इव्हेंट आपला आहे आणि आपल्या सगळ्यांना मिळून हा छान घर आवरतो तसं आवरायचं आहे. थँक्यू सो मच. यप, आपण 1.5 तासाचा लंच ब्रेक ठेवला होता पण आपला कार्यक्रम थोडा अर्धा तास पाऊण तास पुढे गेला आहे. तर आपण प्रयत्न करू की हा लवकर आपण परत येऊ, कारण बाकीचे कार्यक्रमही एवढेच चांगले आहेत आणि वाट बघतायत ते आपली. तर लवकर पटापट जेवण करून लवकर या. थँक्यू. मी काही मेल्स बंद केला. थँक्यू.